आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। महिमा महिमा प्रभु, तुला महिमा प्रभु, महिमा महिमा प्रभु, तू महान आहे। महिमा महिमा प्रभु, तुला महिमा प्रभु, महिमा महिमा प्रभु, तू महान आहे। Hey, la 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 la, la 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 la, la 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 la, la 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 la, la 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 la. Hey, la 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 la, la 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 la, la 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 la, la 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 la. महिमा महिमा प्रभु, तुला महिमा प्रभु, महिमा महिमा प्रभु, तू महान आहे। महिमा महिमा प्रभु, तुला महिमा प्रभु, महिमा महिमा प्रभु, तू महान आहे। Hey, la 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 la, 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 la 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 la. Hey, la 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 la, 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 la 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 la. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. तर जिथं कुठं तुम्ही आहात, ऑनलाईन बघत असाल, सेंटरमध्ये असाल, सेलमध्ये असाल किंवा चर्चमध्ये असाल, तर तुम्ही आपल्या जागेवर उभे राहू शकता, आपले पवित्र हात स्वर्गाकडे उंचलू शकता आणि आपले डोळे मिटून माझ्यासोबत तुम्ही प्रार्थना करू शकता. आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. आठवड्याभरासाठी जे काही त्यांनी आपल्यासाठी केलंय त्याच्यासाठी धन्यवादी त्याची प्रार्थना करा. री शांते केता री काराबा काराबा शातोर बोंद रे सेखे ते रबांते ओ साखे ला काला काला करी ब्रबो सा बाबा हा ते रबा करमांतो रीन ते लमानते केताला शाखे ते रबो को री ब्रहा ते रबांते. धन्यवाद करा परमेश्वराचा, त्याला धन्यवादीची प्रार्थना करा. आठवड्याभर त्यांनी आपल्याला सांभाळलंय आणि प्रार्थना करा जे काही त्यांनी आज आपल्यासाठी ठेवले वचनाद्वारे ते आपल्या अंतःकरणात ते एकदम राहून जाईल आणि आपण त्याच्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आपण आपल्या जीवनात बदलाव बघणार आहेत. आपण हा महिना आहे आपल्या प्रकाशाचा, तर आपण घोषणा करणार आहोत की आपल्या जीवनाच्या प्रत्येक
आयुष्याच्या आपल्या शरीरातल्या आपल्या जे काही गोष्टी असेल त्याच्या अंधारात प्रकाश, परमेश्वराचे वचनाचा प्रकाश सांगा. री का शाखा लाबा काला शाते रबांते रीता रबा काला महानते ओ सेखेला काला कली रहाते रबा करबोंता रमांतो रांते राते रे तेरे बोसी प्रभाते लमानते ओ के रकलिशा तरबांदो रींता रमांते रे तरबोसा बकरबांते ओ से तेरा बकरी प्रभा शाते रबांते लीता रमांतो ओ के रबा कला महानते रींता लमांदो लीशा तेरे बेंदे ओ से के रबांता हो पिता परमेश्वर, आम्ही तयार आहेत पिता परमेश्वर तुझ्या आगमनासाठी पिता परमेश्वर, तुझ्या राज्यासाठी पिता परमेश्वर, तुझ्या घरासाठी पिता परमेश्वर. आम्ही स्वतःला तयार करीतो. री शखेर बोंदा री हातेरा बांधते. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना येशूच्या नावात मागते. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपला आजचा पहिला प्रार्थना बिंदू घेतलाय 1 तिमोथेस याचा 1 अध्याय आणि 1 ते 4 वचन. GNT वचन सांगते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हालेलुया. हे आपले तारणहारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. तर आपण प्रार्थना करा की देवाची इच्छा भारत, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश इत्यादीवर प्रबल होत आहे आणि त्याचे वैभव आणि चांगुलपणा आपल्या राष्ट्राला भरत आहे आणि सैतानाच्या प्रेरणेने दुष्ट लोकांद्वारे आपल्या सहकार्यांना कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे सर्व प्रयत्नाचा सामना करत आहेत. तर प्रार्थना करा, घोषणा करा, अन्य भाषेत बोला. री शो ते रबा का री ब्रोहो ते रमानते ओ साखेरी का रबांदा री त रमानते राता रबो के रबोशा ते रबा कली हांता ओ सी का रबांतो री त्रबा सबांते ओ जिंदा लमा शाखेरे बेते रबा हाता रबोंते ओ सांगते ले बेशेकिरी का रबा शांता ओ सी खरबांते. प्रार्थना करा, प्रार्थना करा. मध्यस्थीची प्रार्थना करा सर्व लोकांसाठी, आपल्या बहीण जे ख्रिस्ती बहीण भाऊ आहे त्यांच्यासाठी आणि आपल्या शहरासाठी, आपल्या देशासाठी, मुंबई शहरासाठी, महाराष्ट्रासाठी प्रार्थना करा, उत्तर प्रदेशासाठी आणि जिथे कुठं तुम्ही राहता, जे जे नाव तुमच्या विचारात येतात ते सगळं तुम्ही त्याच्यावर घोषणा करा. परमेश्वराचं राज्य वाढते. री बो साखे तेरा बांधतो री केला बशा तेरा बोनते आजीन देला महातेला बका री ब्रहाते रबोनते ओ सांते के तरी ब्रहातेला का शिक्र बो सब हाते रबोनते ओ जाके रबोनते ली हातेला बका रबोनता आसे खेले शख रबोनते ईसा तरबांदा रमानते के तेल बोकी रबहाता रमानते ओ साशा तेरे बेके रबोनते ओ सींता लमानतो को तरबकरा बकरा बोशा बहाते रमानते आसे खेलाबानते इत्रबो करबांता रीत्रबो सबहाते रबोनता आंता कारा बशा खेलबो की रबहाता रबोनते आहाते केरे 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 के रबो सिब्रबहांता ओ सीखला बशाते रबोनते ओ जाहाते के रबकरा बहाता रमोनता री रबहाले शेखेरे बोकरा बहासी रब्रो सबहांते आजिंदा लमानतो रीत्रबो करबहांते असिकला का शखर बोंद्र बासा बहाते रबोनता रीत्रबो सखेला बोनते ओ सहाते रेखे रेबो की रबहाता रबानते ओ जहाते लेमेंते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, तुझे नावाने पिता परमेश्वर ही प्रार्थना मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला दुसराचा प्रार्थना बिंदू आहे. आपण वचन बघणार आहोत स्तोत्र संहिता याचा 7वा अध्याय आणि 9वं वचन. वचन सांगते, वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. परमेश्वर तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या हृदयात डोकावून बघू शकतोस. स्तोत्र संहिता 7 आणि 9 TPT सांगते, एकदा आणि सर्वांसाठी दुष्टांच्या दुष्ट युक्त्यांचे शेवट करा. चांगल्या माणसाच्या फायद्याचे बक्षीस आणि उन्नती करा, कारण तू नीतिमान देव आहेस, आत्म्या शोधणारा आहेस. प्रत्येक विचार आणि हेतू तपासून घेण्यासाठी तो मनाने परीक्षण करतो. घोषणा करा की भारतात देवदूताची मजबूत जमवाजमची आणि दुसऱ्या लॉकडाऊनची वाईट योजनांना निराश आणि नष्ट करीत आहेत.
घोषणा करा की सर्व व्यक्ती, संस्था इत्यादी या वाईट निर्णय घेण्यास भाग पडत आहेत आणि प्रयत्न करीत आहेत. प्रभूने त्यांच्या सर्व सहकार्यासह त्यांचा नाश केला आहे. हालेलुया. आणि त्याच्या सर्व वाईट योजना निष्फळ ठरल्या आहेत. तर आपण प्रार्थना करणार आहोत. या सर्व जे आपण पॉइंट बघितले आणि जे काय आपण इथं जे घोषणा करण्यास सांगितलं त्यानुसार आपण घोषणा करणार आहोत. आपण प्रार्थना करणार. अन्य भाषेत आपण बोलू शकता. री बो शाखे ते रबोनते री जाहाते लकर बहाते रबोनता रीन दे जेगे रकला शतरबानते री त्रबो साखाता रबानते लीन तलमानते लमानते के तरकरा शतरबानते री जेहते रबकरा हात लमानतो री त्रबो सबहानते. हो पिता परमेश्वर, हो दे तुझ्या वचनासारखे पिता परमेश्वर, जे तुझे वचन म्हणतं पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, तू दृष्टी लावून बघते पिता परमेश्वर. तू तुझी दृष्टी पिता परमेश्वर या पृथ्वीवर टाकते पिता परमेश्वर. तू बघते पिता परमेश्वर सगळ्यांचे अंत करणं, त्याची पिता परमेश्वर जे विचार आहे तू तुला ठाऊक आहे पिता परमेश्वर. रोबा हाते रबा का रीब राहते ला मानते रिंदा ला मानतो कोत रबा शाखे तरा बांधतो री जाहाते के ते रकला करा बांधते रीत रबा सहाते रबाते रीते लबा कला बाता रबोन रबा सबाहाते रमानतो रिंदा ला मानते के त्रकारी बाशाते रबानते री सेखे तेरा करा 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 का री प्रबाहाता रमानता री जो दे रे गेरा गरहांदा लींद लमांद रोबो सबानते री शो तेरे केरा का री प्रबाहाता रमानतो. हो पिता परमेश्वर, आम्ही सगळे वाईट गोष्टींना पिता परमेश्वर निष्फळ करते री शाखे त्या रबानता येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर, सगळे दुष्टांची युक्ती पिता परमेश्वर निष्फळ झाले तुझ्या नावात पिता परमेश्वर. ओ की रबानते रमानते रबासा खेनते ओ सिखला बांता लीशा te rabante rosante rike rakari brabahate ramanto rinda lamante keta rabashate rabante risate rebeke rabanto ri brabahata ramante lishote rakaraka rabanta ri brabahate ramanto rande gede rakali brahante rasete rabante riko rabashahata rabakali brabahanto rinda ramanto ridraba sabaka rabashate rabante lashe kelabonta asente keta rabakara bahanto ribraba santa lamanto ली रबाहते रबांतो. हो पिता परमेश्वर, तुझ्या नावात आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर, लॉकडाऊन पुढे वाढत नाहीये येशूच्या नावात. री सखेत रबांतो रीत रबांते लमांते री करबांते. होय पिता परमेश्वर, दुष्टांचे पिता परमेश्वर सगळी योजना पिता परमेश्वर निष्फळ झाले तुझ्या नावात पिता परमेश्वर. रोबा सांते केता रबाशाते रबांते ई करबांतो रांतला शेखे रबोंते ओ सहाते रबांते री ब्रेबेके तरबाहातो री करबाहांतो री जहांते लेसे के तरबांते री शोते रकलबांता ली तरबाहाते रबांते ओ साखलेला बशात रबोंदा री ब्रहाते रमांता ली शत रबोंदे ओ सखेंते लबोशी करबाहाता रबोंता री जहाते रबांते. ओ हालेलुया पिता परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही गौरवतो पिता परमेश्वर. सगळे सन्मान आणि मान्य पिता परमेश्वर, सगळं सन्मान तुला देतो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, धन्यवाद करते पिता परमेश्वर. ही प्रार्थना येशूच्या नावात मागते पिता परमेश्वर. आमेन. हालेलुया हालेलुया. आता ही सुंदरशी वेळ आहे स्तुतीच्या आराधनेची. तर आपण क्वायर टीमला स्टेजवर आमंत्रित करत आहोत आणि परमेश्वराची स्तुती करणार आहोत.
माझी आवाज दुसरे कोणी नाही तू माझा आनंद तुला मी गातो हालेलुया विश्वापेक्षा अधिक आहेस तू माझ्यासाठी विश्वापेक्षा अधिक आहेस तू माझ्यासाठी विश्वापेक्षा अधिक आहेस तू माझ्यासाठी तू माझी आवाज दुसरे कोणी नाही तू माझा आनंद तुला मी गातो हालेलुया तू माझा आनंद तुला मी गातो हालेलुया तू माझा आनंद तुला मी गातो हालेलुया 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 हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सभी का फिर से स्वागत है हमारे विशेष रविवार की सभा में। और ये समय है वास्तविकता संग्रह का। वास्तविकता संग्रह आपको तैयार करे दिन के लिए और दिन को तैयार करे आपके लिए। प्रेज द लॉर्ड। आज दिन रविवार दिनांक 23 मई 2021 और आज का हमारा शीर्षक है वचन के द्वारा विजयी। प्रेज द लॉर्ड। हमारा आरंभिक वचन लिया गया है 2 तीमुथियुस अध्याय 3 वचन 1 से, जो कहता है, पर यह जान रख कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे। इज़रा अध्याय 6 में निर्वासन से वापस लौटने पर इज़राइल के बच्चों ने परमेश्वर के घर को बनाने का निर्णय लिया। बाइबल हमें बताती है कि जैसे ही वे इसे बना रहे थे वैसे ही वे समुद्र हो रहे थे। इज़रा अध्याय 6 वचन 14 हमें बताता है कि किस तरह से वे समुद्र हुए। तब यहूदी पुरनिये हागै नबी और इद्दो के पोते जकरिया के भविष्यवाणी करने से मंदिर को बनाते रहे और समुद्र भी हुए। प्रेज द लॉर्ड। अगला भाग कहता है, और इज़राइल के परमेश्वर की आज्ञा के अनुसार और फारस राजा कुस्त्रु, दारा और अर्थशस्त्र की आज्ञाओं के अनुसार बनाते बनाते उसे पूरा कर लिया। यह गहरी जानकारी से पूर्ण और प्रकाशमान करने वाला है। प्रेज द लॉर्ड। वे अपने काम में समृद्ध हुए। उन्होंने इसे बनाया और पूरा किया। इज़राइल के परमेश्वर की आज्ञा के अनुसार और फारस राजा कुस्त्रु, दारा और अर्थशस्त्र की आज्ञाओं के अनुसार, जो विभिन्न समयों पर फारस के राजा थे, उन भविष्यवक्ताओं ने अपने संदेश के द्वारा इसे करवाया। हालेलुया। वे उन तक परमेश्वर का वचन लाए। हमारे जीवन में वचन की सेवकाई बहुत महत्वपूर्ण है। हर सफलता के लिए यह जरूरी है। यही कारण है कि आपको मजबूत बनाने के लिए हम हर दिन इस अध्ययनिका के द्वारा आप तक वचन को लाते हैं। विशेष रूप से इन अंधकार के दिनों में आज विश्व में जो कुछ हो रहा है उसके द्वारा हम हिलते नहीं हैं, क्योंकि हम जानते हैं कि इन सारी बातों में हम जयवंत से बढ़कर हैं। प्रेज द लॉर्ड। आप पढ़ सकते हैं रोमियो अध्याय 8 वचन 37। हम वचन के द्वारा प्रबल होते हैं। हमारी महिमा, विजय और सफलता विश्व की नींव के पहले ही पूर्व नियोजित की गई थी। हालेलुया। हम जानते हैं कि विश्व भर की वर्तमान उलझन शैतान का काम है।
वह देशों और उनकी अर्थव्यवस्था को कमजोर करने की कोशिश करता है, लेकिन परमेश्वर आपको कभी असहाय नहीं छोड़ता है। आपको मार्गदर्शित करने, उत्साहित करने और मजबूत करने के लिए वह आपके पास उसका वचन भेजता रहता है। विजयी बनने के लिए जिस बुद्धि और हुनर की आपको जरूरत है, वचन की सेवकाई के द्वारा वे आप में डाल दिए जाते हैं। प्रेज लॉर्ड, हालेलुया। निरंतर परमेश्वर के वचन को सीखते रहिए और इस पर मनन करते रहिए। यह आप में महान रूप से बढ़ेगा और प्रबल होगा। आप अपने विश्व के लिए एक आश्चर्य बन जाएंगे। परिस्थितियों को नियंत्रित करते हुए शैतान और इस विश्व के कारकों के ऊपर जीते हुए। हालेलुया। ये समय घोषणा का आप अपने पवित्र हाथों को स्वर्ग की ओर उठाकर अपनी आंखों को बंद करके मेरे पीछे ये प्रार्थना कर सकते हैं। बोलिए, परमेश्वर का धन्यवाद हो जो हमेशा मुझे मसीह में विजय के उत्सव में लिए फिरता है और हर जगह मेरे द्वारा उसके ज्ञान की सुगंध फैलाता है। मसीह में मेरे पास नियमित और निरंतर विजय का एक जीवन है, क्योंकि परमेश्वर ने मुझे उठाया है और स्वर्गीय स्थानों में मसीह के साथ बैठाया है। संकट, विश्व और शैतान के ऊपर प्रबलता के साथ। धन्य है परमेश्वर। हालेलुया। आप अतिरिक्त अध्ययन में पढ़ सकते हैं नीति वचन अध्याय 4 वचन 18, यूहन्ना अध्याय 16 वचन 33 और प्रेरितों के काम अध्याय 20 वचन 32। आप एक वर्षीय बाइबल अध्ययन योजना में पढ़ सकते हैं यूहन्ना अध्याय 11 वचन 1 से लेकर 16 और दूसरा राजा अध्याय 10 से लेकर 12। और द्विवर्षीय बाइबल अध्ययन योजना में आप पढ़ सकते हैं मरकुस अध्याय 12 वचन 18 से लेकर 27 और गिनती अध्याय 26। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। यह समय है गवाही का। हम जोरदार ताली बजा के स्वागत करेंगे हमारे गवाह का। मेरा नाम है ज्योति भारद्वाज। मैं जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हूँ। मेरी गवाही है कि मेरे को टाइफाइड हुआ था, बहुत ही हार्ड हुआ था। मैं सुई दवा कराते करते मैं परेशान हो गई थी। मैं पिछले संडे को ऑनलाइन चर्च देखी, पास्टर प्रार्थना की और मैं चंगी हूँ, मैं पूरी तरह से चंगी हूँ और मेरी दवा भी बंद हुई। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ। परमेश्वर के जन पास्टर अजय अग्रवाल सर को भी धन्यवाद देती हूँ। थैंक यू सर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। प्रशंसा करा समर्थी प्रभु ची आराधना करा त्याच्या नावाला उंचवा तो सर्व गोष्टींचा प्रभू त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे
हालेलुया. आपल्या हाताला उचलू, परमेश्वराचा धन्यवाद देऊ. तो प्रभू आहे आणि त्याच्यासारखा कोण नाही. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या दयासाठी, कृपासाठी. तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस प्रभू. तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद या वेळेसाठी. धन्यवाद प्रभू. मी प्रार्थना करतो प्रभू, मी प्रार्थना करतो की हर व्यक्तीचे हृदय उघडे आहे समजण्यासाठी, कान उघडे आहेत ऐकण्यासाठी प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तयार आहेत प्रेम, आनंद, आशा आणि विश्वासाने ग्रहण करण्यासाठी आणि त्याचसोबत पळण्यासाठी. ती प्रत्येक गोष्ट जी तुला वाटते प्रभू आमच्यासोबत होऊन दे, तर ती वचनासोबत होत आहे येशूच्या नावामध्ये. प्रश्नांचे उत्तर येतील येशूच्या नावामध्ये. आजार निघून जातील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. आशा परत येईल प्रभू. धन्यवाद देतो. या प्रार्थनेला येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस शकता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तर स्वागत आहे तुमचं. तर आपली सिरीज चालू आहे. मला विश्वास आहे की तुम्ही शिकत आहात. तुम्हाला माहीत आहे ख्रिस्ती हा एक धर्म नाही. आपण ह्यासाठी शिकत नाही की हा एक धर्म आहे. ख्रिस्तात आणि बायबलमध्ये जे आपण शिकतो ते आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक वेळी लावू शकतो. प्रेज द लॉर्ड. तर हे महत्त्वाचे आहे. जे आपण शिकतो आपण लावले पाहिजे. ख्रिश्चनिटी इज प्रॅक्टिकेबल. ख्रिस्तीपणा हा व्यवहारिक आहे. याला तुम्ही प्रत्येक दिवशी लावू शकता. प्रेज द लॉर्ड. हा केवळ प्रचार नाही ज्याला तुम्ही ऐकले आणि खुश झालात. जेव्हा वचन तुम्ही ऐकता आणि जे वचन तुम्ही करता तेव्हा वचनातील सामर्थ्य असते ते करण्याचे जे विषय ते सांगते. मी परत एकदा सांगतो, जे वचन सांगते जेव्हा तुम्ही ते करता तर वचनामध्ये सामर्थ्य आहे. जे वचन सांगत आहे ते करण्याचे. सिंपल, सोपे आहे. ज्या गोष्टी तुम्ही शिकत आहात तुम्हाला तुमच्या जीवनात त्या लावायच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर दाविदाविषयी आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो आहेत. तर आज मी प्रयत्न करेल नवीन 4 गोष्टी शिकण्याचे. जसं मी तुम्हाला सांगितले होते की हे तुम्हाला उत्साहित करण्यासाठी की तुम्ही स्वतःचे अध्ययन करा. लक्षात ठेवा की चर्च प्रेशर नसणार तुम्हाला पूर्ण बायबल शिकवण्यासाठी. ही तुमची जबाबदारी असेल की तुम्ही जावा, आपले बायबल उघडा आणि वाचा. मी फक्त तुम्हाला एक पॅटर्न दाखवतो की बायबलमध्ये काय काय गोष्टी आहेत, तुम्ही कसं शोधू शकता. आप कैसे उनको ढूंढ सकते हो, कैसे इनको पा सकते हो. तो आपण दाविदाविषयी काय शिकत आहे, तर आपण बघितलं की दावीद काय होता, परमेश्वराच्या मनाच्या पाठचा व्यक्ती होता. दावीद एक मात्र राजा होता ज्याने आपल्या मुलाला आपल्या गादीवर बसताना बघितले. मग आपण बघितलं की दावीदच आहे जो आपण जेव्हा मिलेनियममध्ये जेव्हा परत येईल, जो येशूनंतर जो राजा असेल तो दावीदच असेल. दावीद एक इंटरेस्टिंग चरित्र आहे बायबलमध्ये. कारण आहे की आपण दाविदाच्या जीवनाला बघत आहे. तुम्ही सुद्धा बायबलचा कुठलाही चरित्राला आपल्याला बघू शकता त्या चरित्रामध्ये. आणि जर तुम्ही नवीन आहात तर तुम्ही तुमचे मन बनवू शकता मी या चरित्राच्या पाठी चालेल. अजून एक गोष्ट जी आपण शिकत आहे, 1 शमूएल 18 अध्याय 5 वचन. यू विल लाइक इट, सो ब्यूटीफुल. 1 शमूएल 18 अध्याय 5 वचन. पहले हम हिंदी से पढ़ते हैं, फिर बहुत सारे वर्जन से देखेंगे. शौलाने मग दाविदाला अनेक लढायांवर पाठवले, सगळीकडे त्याने विजय मिळवला. तेव्हा शौलने दाविदाला सेनापतीपद दिले. याने शौलाच्या अधिकाऱ्यांसह सर्वजण खुश झाले. इथे आपण शिकत आहोत की दावीद काय होता, बुद्धिमान होता. दावीद बुद्धिमान होता. इंग्लिश अनुवाद आपल्याला सांगत आहे त्याने बुद्धिमानाने काम केले, बुद्धीने कामं केली. उसने बुद्धिमानी से काम किया. तो बुद्धिमान असल्यामुळे शौलाने त्याला सेनापती पद नियुक्त केले.
आणि ना केवळ शौलाने त्याला बनवले, पण राजमंडळातील प्रत्येक कर्मचारी त्याचवर खुश होते. जे आपण नीतिवचनमध्ये ऐकले आहे, बुद्धीला प्राप्त कर. जेव्हा तुम्ही बुद्धीने करता तेव्हा तुमच्याकडे प्रमोशन असते. जेव्हा तुम्ही बुद्धिमानाने काम करता तेव्हा लोक तुमच्याशी खुश होतात. तर कधी असा विचार करू नका का मी बुद्धिमान नाही. तुम्ही बुद्धिमान जर तुम्ही नव्याने जन्मलेला आहात. हालेलुया. चला ह्याला अजून बघू. ISV मध्ये बघू शकता, इझी इंग्लिशमध्ये बघू शकता. And David went out and was successful everywhere Saul sent him. जिथे कुठे सौलाने दाविदाला पाठवले, दावीद यशस्वी होऊन आला. सोच के देख क्या जीवन था इस आदमी. And Saul put him in charge of the troops. आणि त्याने त्याला सेनाचा यहोवाचा प्रधान बनवला. त्याच्यावर सर्व जितकी आर्मी होती ते खुश होती. सौलाचे प्रधान सुद्धा त्याचवर खुश होते, पूर्ण नव्हती. विचार करून बघा. त्याचबरोबर असे का होते? कारण आपण बघितलं तो काय होता? बुद्धिमान. इझी इंग्लिशमध्ये बघू. David did whatever Saul asked him to do and he always did it well. जो कुछ जे काही शौलाने दावीदाला सांगितले त्याने ते केलं आणि ते चांगल्या प्रकारे केले. शौलाने त्याला सेनापती पद दिले that gave pleasure to all of Saul's officers and people. आणि ते सर्व प्रजा, राजकीय प्रजा काय होते? खुश होती. सुंदर जीवन. AMPC च्या अनुवादातून वाचू. And David went out wherever Saul sent him and he prospered and behaved himself wisely. सांगते की जिथे कुठे शौलाने दाविदाला पाठवले, दावीद गेला, तो प्रत्येक ठिकाणी समृद्ध झाला. काय झाला? समृद्ध. बुद्धी तुम्हाला समृद्ध बनवते. बुद्धी तुम्हाला यशस्वी बनवते. And Saul set him over the man of war and it was satisfactory both to the people and to Saul's servant. कुणालाच त्याचा त्रास नव्हता. कोणच त्याच्या अधिकाराला चॅलेंज करायला नाही आला. हो, तुम्ही दाविदाला राजा का बनवला? सर्व बोलले दाविदच योग्य आहे. का? कारण दावीद बुद्धिमानीने काम करत होता, बुद्धीने काम करत असे. No opposition. यालाच बोलतात कोणच विरोधी नाही. लॉर्ड. ओके, मेसेज. Whatever Saul gave David to do, he did it and did it well. जे काही त्याला दिले दाविदाला ते चांगल्या प्रकारे केले. आणि सांगते की सॉलने त्याला मिलिटरी ऑपरेशनला चार्ज केले. अरे मिलिटरीमध्ये जाण्यासाठी खूप बुद्धी लागते. तर करा कुठेपर्यंत पोहोचला. एव्हरीबडी, प्रत्येक व्यक्ती, बोला प्रत्येक व्यक्ती आहे तिकडे. प्रत्येक व्यक्ती, कुणालाही दाविदाविषयी त्रास नव्हता. कुणालाही. सुंदर. काय जीवन आहे, काय जीवन आहे. किसी को परेशानी नहीं थी, कोई चैलेंज नहीं कर रहा. Everybody, both the people in general and Saul's servants, approved of and admires David's leadership. ते आनंदात होते की दावीद त्यांचा राजा आहे. का? कारण तो कोण होता? तो काय होता? बुद्धिमान. चला अजून वचन बघू. मग बघू आपण 18:30. सेम बुक बट फ्रॉम इंग्लिश हिंदी. 18:30. फलिस्त्यांचे सरदार सतत इस्रायलीवर चालून जात, पण दावीद दरवेळी त्यांना पराभूत करी. सौलचा तो एक यशस्वी अधिकारी होता, त्यामुळे दावीदची ख्याती पसरली. बायबल सांगते तो केवळ बुद्धिमान नव्हता, तो सर्वात अधिक बुद्धिमान होता. दावीदाने सौलाच्या अनेक कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक बुद्धिमानी दाखवली. म्हणजेच तो नव्हता जे कंप्लेंट प्रत्येक वेळी जात होतो की हा बॉसला परेशान करतो, हा त्रास देतो. नाही, त्याची कुठलीच तक्रार नव्हती. कुठलीच तक्रार नव्हती. सौलाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पेक्षा त्याने अधिक बुद्धिमानी दाखवली. अन्य कर्मचारीपेक्षा कुठलीच तक्रार नाही. सर्वात अधिक बुद्धिमान. आणि याने काय झालं? त्याचे नाव सर्वात मोठे झाले. प्रेज द लॉर्ड. नाव काय झाले? मोठे, खूप मोठे. जो व्यक्ती बुद्धिमानाने काम करत आहे त्याचे नाव काय होईल? मोठे. तर Beautiful character to learn. शिकण्यासाठी खूप चांगली गोष्ट. पुढची आहे 18 12 पासून 16. तर दावीदाबद्दल सौलाच्या मनात धास्ती होती. म्हणजेच बुद्धिमानी काय करते? भीती दाखवते. बिना हात चालवता. तुम्हाला सेना बनवण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही बुद्धिमान होणार तेव्हा लोकांच्या आतून भीती होईल. शौलाला दाऊदविषयी धास्ती होती, बायबल सांगते. तर दावीदाला परमेश्वराची साथ होती आणि सौलाचा त्याने टाक केला होता. पुढचं वचन
सौलने दावीदला दूर पाठवले. 1000 सैनिकांचा अधिकारी म्हणून त्याला नेमले. दावीदाने ह्या सैन्याचे लढाईत नेतृत्व केले. म्हणजेच सौल काय होता, गादीवर होता. सर्व कामकाज कोण सांभाळत होते? दावीद. पुढचे वचन, परमेश्वर दावीदाच्या पाठीशी होता तेव्हा दावीद सर्व ठिकाणी यश मिळाले. बघा इकडे, परमेश्वर मूर्खाबरोबर काम नाही करत. तुम्ही गाडी चालवताय, तुम्हाला झोप येते आणि तुम्ही बोलताय परमेश्वर माझ्या बरोबर आहे. परमेश्वर बोलतो, बेटा मुला मी नाही तुझ्यासोबत, तुला जे करायचं ते कर. झोप येते तर साईडला उभी करा ना गाडी. परमेश्वर मूर्खाबरोबर नाही आहे. Praise the Lord. तर बुद्धिमानशिवाय ऑप्शन नाही. तुम्ही बोला मी बुद्धिमान नाही, बुद्धिमान नाही. बुद्धिमान व्हावे लागेल. आणि बुद्धिमान बनण्याचा सर्वात चांगला उपाय काय आहे? वचनाला वाचा. Praise the Lord. तर दाऊद प्रत्येक ठिकाणी यश मिळत गेले. सोच के देखिए क्या इंसान था, कोई गलती नहीं, हर चीज में क्या थी? बुद्धिमानी, बुद्धिमानी, बुद्धिमान, हर काम में बुद्धिमानी. परमेश्वर दाविदाचे पाठीशी होता. बघितलं तुम्ही? 15 वचन, जिकडे तिकडे त्याची सरशी होताना पाहून सौलाला दाविदाची आणखीच धास्ती वाटू लागली. प्रेज द लॉर्ड. तर बघितलं तुम्ही, बुद्धिमानाशी कोणच न लढत नाही. मी तुम्हाला सांगत आहे, विचार करू बघा. राजा कुणाला घाबरत होता? 17 वर्षाच्या मुलाला. का घाबरत असे? कारण मुलगा काय होता? बुद्धिमान. खूप महत्वाचे. पुढचे वचन, पण इस्रायल आणि यहुदामधील सर्व लोकांचे मात्र दावीदावर प्रेम होते. युद्धात त्याच्या पुढे राहून त्यांच्यासाठी त्याने लढाया केल्या. त्यामुळे त्याच्या दावीदावर जीव होता. काय होते? दावीदावर प्रेम होते. का? कारण दावीद बुद्धिमान होता आणि मेहनत करत होता. दावीद काय करत असे? येत जात असे. सौल काय होता? गादीवर बसला होता. मग लोक बोलतात तुला मरून दे. दावीद काय होता? मेहनती होता. मेहनती. लॉर्ड हालेलुया. ऐकता तुम्ही? महत्वाचे आहे. 1 शमूएल 23:22. आता त्याच्याबद्दल अधिक माहिती काढा. ही ती वेळ होती जेव्हा सौल दावीदाचा पाठी लागला होता आणि दावीद जाऊन गुफेत लपला होता. आपल्या जीवाच्या गुफेत तो फिरत होता. तर कोणत्या सांगितलं की दावीद एका गुफेत लपला आहे. तर त्यावेळेचे हे सौलाचे स्टेटमेंट आहे. तर एकाने येऊन बोलले की दावीद लपला आहे. तर सौल काय बोलत आपण वाचू. तर आता त्याबद्दल अधिक माहिती काढा. तो कुठे आहे? त्याला कोणी कोणी पाहिले आहे? याचा पत्ता लावा. सौलाने विचार केला, दावीद फार धूर्त आहे. तो माझ्यावर घुरखोरी करायचा प्रयत्न करेल. तो काय? चतुर आहे. तो मूर्ख नव्हता. दावीद काय होता? चतुर होता. तो चतुर होता. तो चतुर होता. लोक बोलतात आम्हाला समजलं नाही, आम्ही प्रचार करायला गेलो तो कोणतरी मोबाईल चोरला. चतुराई कुठे आहे तुमची? आपण चतुर ह्यासाठी नाही की दुसऱ्यांना फसू शकेल, पण ह्यासाठी चतुर आहे की कोणी आपल्याला फसू नाही शकत. पण चतुर यासाठी नाही की दुसऱ्याचं सामान चोरू शकेल. चतुर यासाठी की स्वतःचं सामान चोरू होऊ देऊ नाही शकत. कारण खूपदा लोक जेव्हा परमेश्वरावर काम करतात ह्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नसतात. तर नाही आम्ही चतुर नाही, मग बना. एक दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो मी बायबलवरनं. ते एकाच वचनमध्ये गोष्ट आहे. 2 शमूएल 3 अध्याय 33 वचन. तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले, मूढ गुन्हेगाराप्रमाणे अब्नेर मेला नाही का? मूर्खाप्रमाणे तो मेला. तर इथे मी तुम्हाला सांगतो की काय झालंय. दावीद राजा बनला. दावीद लढायसाठी गेला नव्हता. शौल मेला. शौलाचा जो मुलगा होता तो राजा बनला. अब्नेर त्याचा काय होता? सेनापती होता. पण एक दिवशी काय झालं, अब्नेर त्याच्या मुलामध्ये शौलाचा मुलगा त्याच्यामध्ये युद्ध झाले, लढाई झाली. तर अब्नेर बोलला, अच्छा तू माझी लढा करत आहेस, मीच तर तुला राजा म्हणतो. कारण मुलगा जो होता तो एवढा बुद्धिमान नव्हता. तर तो बोलला मी जाऊन दाविदाला भेटतो, दाविदाबरोबर मिसळतो. दाविदाचा सेपेसलार होता जोएब. काय चालू होती तेव्हा योआबच्या भावाला अब्नेरनी मारले होते. खूप गरजेचं आहे ते ऐकणे. योआबच्या भावाला अब्नेरनी मारलं होतं. तर योआबच्या मनात अब्नेरविषयी राग होता, प्रतिशोध होता. तर इथे काय झालं, अब्नेर दाविदाला भेटायला आला. अब्नेर इथे भेटायला की मी तुला सर्व राज्य देतो कारण तो माझ्या पाठी पडलाय. जेव्हा अब्नेर तिथे भेटायला, योआब तिथे नव्हता. योआब लढायला गेला होता. तो कुठेतरी लढायला गेला होता, पण योआबला माहीत नव्हता की अब्नेर येऊन दाविदाला भेटला आहे. दावीद आणि अब्नेरनी बोलणे केले आहे. तर सर्व बोलणे झाले. जेव्हा योआब परत आला तर कोणतरी योआबला सांगितलं अरे अब्नेर आला होता. तर योआब रागात होता की हा तर तोच आहे ज्याने माझ्या भावाला मारले होते. योआब बोलला की अब्नेर कधी निघाला? कोणतरी बोलले 1 दिवसापूर्वी निघाला आहे.
योआब बोलला अब्नेरला सांगा की मला भेटायचं आहे. अब्नेर सुद्धा मूर्खाप्रमाणे त्याला भेटायला आला. अब्नेर योआबला भेटायला मूर्खाप्रमाणे तर योआबनी मारून टाकले. तेव्हा दावीद बोलला हा अब्नेर पागल होता का, त्याला माहीत नव्हतं का योआब मारेल त्याला. दाऊदचं विलाप गीत. तर चतुराई, तुम्ही परमेश्वरचे आहात त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चतुर नसलेला पाहिजे, तुम्ही मूर्खाप्रमाणे जगता नाही. तुम्हाला स्मार्ट व्हावे लागेल, चतुर व्हावे लागेल. तुम्हाला माहिती असले पाहिजे काय करायचे काय नाही करायचे आहे. परमेश्वर असण्याचा अर्थ असा नाही की कोणी मूर्ख असो. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या, आपली चतुराई दुसऱ्यांना फसवण्यासाठी नाही आहे, तर आपल्याला कोणी फसवू नये यासाठी आपल्याला चतुर बनायचं आहे. हालेलुया. सो महत्त्वाचे आहे. पुढची गोष्ट पहिला शमूएल 18 अध्याय 18 वचन. तर पहिलं काय शिकलो आपण, तो काय होता, बुद्धिमान. बोला दावीद बुद्धिमान आणि चतुर होता. खुशवरून बोलू शकता दावीद बुद्धिमान आणि चतुर होता. बोला मी पण बुद्धिमान आणि चतुर आहे. ऐकता तुम्ही, तुम्हाला चतुर व्हावं लागेल. तुम्ही मूर्ख नाही होऊ शकत. हालेलुया. दुसरा पॉइंट, दाऊद दीन होता, हंबल होता, नम्र होता. दाऊद ही वॉज हंबल. तो नम्र होता. त्याच्या आतमध्ये कुठलंच घमंड नव्हतं. तर ही ती गोष्ट आहे मी तुम्हाला सांगितलं. शाऊल दाविदाच्या पाठी पडला होता. तर ही ती वेळ आली. तर जेव्हा दाविदाने शमूएलला बोला मी काय आहे, माझं जीवन काय आहे, इस्रायलमध्ये माझ्या वडिलांचं कुल काय आहे, की मी राजाचा जावे हो. ही ती वेळ होती जेव्हा दाविदाला बोलले गेले होते तू शाऊलाच्या मुलीबरोबर लग्न कर. त्याने सन्मान दिला त्या गोष्टीला. त्याला माहीत होतं तो कुठून आला. तो विसरला नव्हता तो कुठून आला आहे. माहीत होतं आज जे काही तो आहे तो परमेश्वरामुळे आहे. खूप लोक लगेच विसरतात तिथे कुठून आलेत. विसरून जातात आपल्या आई वडिलांना. नाही आता आईला मी माझ्या मित्रांसमोर नाही दाखवू शकत. बॉय, मूर्खता आहे ही. काही लोकांना लाज वाटते, विसरतात ते कुठून आलेत ते. तुम्हाला नम्र व्हायचं आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी मोठे नाही होत. तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी तेच राहता जे पहिले होता. घरी येऊन तुमचा शहाणपण नाही दाखवू शकत, मित्रांसमोर नाही दाखवू शकत. तुम्हाला नम्र व्हायचे आहे. जर तुम्ही बुद्धिमान होता, जर तुम्ही जगात आला हो चुसू पण प्यायचा. ही जी मम्मी होती जे तुम्हाला बुद्धिमान बनवलंय, हे काय तुम्ही बुद्धिमान होता पण एक दिवशी नव्हता. लॉर्ड दाविदाने शाऊलाला बोलले मी काय आहे आणि माझं जीवन काय आहे, आणि इस्रायलमध्ये माझ्या वडिलांचं कुल काय आहे, की मी राजाचा जावई हो. नम्रपणा. जेव्हा की ह्यावेळी तो महान झाला होता, संपूर्ण देश त्याच्यावर प्रीती करत होता, पण ते घमंड त्याच्या आतमध्ये नव्हतं घुसले होते. प्रेज द लॉर्ड. पण शाऊल असा नव्हता. पहिला शमूएल 15 अध्याय 17 वचन. ही ती वेळ आहे जेव्हा परमेश्वराने शाऊलाला बोलले अमालेकीला मारायचंय, पण त्यांनी नाही मारले. शमूएल सांगायला लागला पूर्वी तू स्वतःला मोठा समजत नव्हतास. तो काय समजत नव्हता? मोठा. म्हणजे तुम्ही किती पण परमेश्वर तुम्हाला महान बनवतो. Praise the Lord. शमूएल सांगायला लागला पूर्वी तू स्वतःला मोठा समजत नव्हता, पण तू सर्व इस्रायलचा प्रमुख बनलास. परमेश्वर सांगत आहे तुझी जेव्हा व्हॅल्यू नव्हती, काय नव्हतं. जेव्हा तुम्हाला माहिती आहे, जेव्हा शमूएल शाऊला शोधत होता तो शाऊल जाऊन लपला होता. घुशांच्या मध्ये लपला होता. तो भुसांमध्ये लपला होता. त्याला लाज वाटत होती कारण तो लहान जातीचा होता. सांगत होता जेव्हा तू लहान होतास तेव्हा सर्व काही ठीक होते, पण आज तू इतका मोठा झालाय, ज्या परमेश्वराने तुला बनवले, आज त्याचेच बोलणे तू मानले नाही. Never be that. और क्या यहोवा ने इज़राइल पर राज करने को तेरा अभिषेक नहीं? तो सांगत आहे की का परमेश्वर में तू महान नाही बनला. हालेलुया. पण शाऊलाला ही गोष्ट समजत नव्हती. दाविदाला ही गोष्ट समजत होती. दावीद काय होता? नम्र. हालेलुया. पहिला शमूएल 20 अध्याय 8 वचन. आणि हे बोलणे चालू होते दावीद आणि योनाथानामध्ये. जेव्हा दाविदाच्या पाठीस शाऊल लागला होता तेव्हा दावीद लपत होता, आणि योनाथन आणि दाऊदची चांगली मैत्री झाली होती. दाविदाला माहित होते की तो राजा आहे. योनाथनला सुद्धा माहित होते तो राजा आहे. कोण राजा आहे? दावीद. तरी सुद्धा योनाथन बरोबर त्याचे बोलणे बघा. योनाथन माझ्यावर कृपा कर. विचार करू का तो योनाथनला कसं बोलत आहे.
असे नाही की स्वतःला राजाप्रमाणे दाखवत होता. योनाथन, माझ्यावर कृपा कर, मी तुझा दास आहे. तू सांगत होता म्हणजे मी तुझा दास आहे. योनाथन, माझ्यावर कृपा कर, मी तुझा दास, मी परमेश्वर साक्षीन तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर, पण मला तुझ्या वडिलांकडे नेऊ नको. घमंड दाविदाकडे भेटणार नाही तुम्हाला कुठे पण. प्रेज द लॉर्ड. दुसरा शमूएल 7वा अध्याय 18 ते 20 वचन. बोला, नम्र बना, नम्र बना. यानंतर दावीद आज जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्त्वाचे का वाटते? किती नम्र होता, किती नम्र होता. काही लोक एकदम असे बघतात, मी बोलतो मरायचं आहे का? परमेश्वराला घमंड नाही आवडत. नीतिवचनात जाऊन बघा, परमेश्वराला घमंडने भरलेले डोळे सुद्धा नाही आवडत. श्रीमंताप्रमाणे होऊ नका जे असे चालतात. मी बोलतो मराल तुम्ही एक दिवशी. तुम्ही शिकाल कदाचित. असतं ना, ह्या जगातील श्रीमंताच्या विषयी मी बोलत आहे, त्यांच्या आतमध्ये असतं ते घमंड. घमंड दाखवणे ते लांबचीच गोष्ट, पण डोळ्यातून सुद्धा आणि चेहऱ्यावर सुद्धा दिसले नाही पाहिजे. प्रेज लॉर्ड. ऐकताय? हे महत्त्वाचे आहे. हे महत्त्वाचे आहे. 19वे वचन. मी केवळ तुझा सेवक आहे, पुढे माझ्या वंशाबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांनी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का? हे का बोलले आहे? कारण परमेश्वर दावीदला बोलला होता, मी तुझ्या घरावर हमेशा राजा बसवेल. दाऊद इतका महान झाला की तो बोलायला लागला, प्रभू काय केलं तू माझ्यासोबत? दावीद आनंदित होता, तो देवाचा धन्यवाद देत होता. दावीद आनंदित होता, परमेश्वर धन्यवाद देत होता, कारण फक्त तोच राजा नाही, पण त्याच्या येणारे घराने सुद्धा राजा बसवणार होता. खूप मोठी गोष्ट होती दावीदासाठी, खूप मोठी. 20वे वचन. मी आणखी काय बोलणार प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला, दीनता, दीनता. ऐकताय तुम्ही? 1 शमूएल 18वा अध्याय 23 वचन. अजून एक गोष्ट बघू इथे. ते मी तिथं संपवलं नव्हतं. सांगितलं होतं की जेव्हा दावीद याला बोलले होते तो काय बनणार? सौलाचा जावई. मग दाऊद बोलला होता, सौलाच्या अधिकाराचे दावीद हे सर्व सांगितले, पण तो म्हणाला, राजाचा जावई होणे सोपे आहे? त्यासाठी त्या गोष्टी मोठ्या होत्या. जर तुम्ही सेल लीडर बनता, किती गोष्ट तुमच्यासाठी मोठी आहे का? किंवा तुम्ही लीडर बनता, तुमच्यासाठी मोठे आहे का? हे महत्त्वाचं आहे की तुम्ही दीन बनून राहा. प्रेज द लॉर्ड. तिसरं 1 शमूएल 20वा अध्याय 14 ते 15 वचन. परत एकदा हे दावीद आणि योनाथन मधली गोष्ट होती. मी यात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू देव, मी गेल्यावर माझ्या कुटुंबावर तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर माझ्या वैरांच्या पृथ्वीला निपात कर. ओके, तर इथं दावीद आणि योनाथनमध्ये वाचा बांधली गेली. वाचा, माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो, परमेश्वर तुझ्या वैरांच्या पृथ्वीला निपात करेल. ओके, तर इथे काय सांगत? योनाथानला माहीत होतं की दावीद राजा आहे. तर दावीद आणि योनाथानच्या मध्ये वाचा बांधली गेली. वाचा बांधली गेली. इथे दावीद बोलला, मला माहीत आहे तू राजा बनशील, पण तू ही वाचा लक्षात ठेव. माझ्यानंतर माझ्या वंशालाही लक्षात ठेव. इथे एक नवीन गोष्ट शिकायला भेटते. ते काय बनले? वचन बनले. वचन. पण दावीदाला हे वचन लक्षात होते. हे छोटेसे वचन. जेव्हा दावीद राजा बनला त्याने त्याच्या ह्या वचनाला, ह्या वाचाला पूर्ण केले. चला वाचू. 2 शमूएल 9वा अध्याय 6 ते 7 वचन. योनाथानचा मुलगा मफीबोशेत आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेत, राजाने विचारले. मफीबोशेत म्हणाला, होय मीच तुमचा सेवक मफीबोशेत. नेक्स्ट. त्याला दावीद म्हणाला, भिऊ नको, माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडिलांसाठी मी एवढे करील, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईल. माझ्या पंक्तीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल. त्याने त्याचे वचन काय केले? पूर्ण. त्याला त्याच्या शब्दांचा सन्मान होता. हे नाही की तो मोठा झाला, त्याचे शब्द जेव्हा तो संकटात होता तो विसरला. नाही, असे नाही झाले.
हे शब्द त्यांनी तेव्हा दिल्या होत्या जेव्हा त्याचा जीव संकटात होता. का हे गरजेचं काय आहे? ज्या समाजात आपण जगतो तिथे लोक शब्द वचन पूर्ण नाही करत. पहिलं वचन करतात आणि नंतर बोलतात जुमला होतं. किती जणांना हे समजतं? जे आपले आजूबाजूचे नेता आहेत, सांगत आहे मी, आई वडील सुद्धा आहे जे आपल्या मुलांचे वचन पूर्ण नाही करत, जे मुलांना त्यांनी वचन दिले आहे. मी तर बोलतो तुम्ही ते बोललंच का जे तुम्हाला पूर्ण नाही करायचं? असे करू नका. जे तुम्ही वचन देत आहात त्याला पूर्ण करायला पण शिका. दाविदाने वचन दिलं होतं, मी तुला लक्ष ठेवेल, तुझ्या घराला पण लक्ष ठेवेल. त्याला आठवण होते. दावीद जेव्हा राजा बनला त्यांनी सर्वात प्रथम हे काम केलं, जे वचन त्यांनी दिलं ते पूर्ण करायला सुरुवात केली. कारण योनाथन मेला होता. वाचा कुणामध्ये झाली होती? योनाथन आणि त्याच्यामध्ये. कुठल्या तिसऱ्याला ते माहीत नव्हते की त्या दोघांमध्ये काय बोलले झाले, पण दाविदाला माहीत होते. मला हे कळत नाही कसं तुम्ही लग्न करून आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला धोका देऊ शकता. कसं करू शकता तुम्ही? आयसाईत मग शपथ का दिली होती यार? तुम्हाला नाही माहीत देवाला त्या गोष्टीपासून घृणा आहे, नफरत आहे. तुम्ही लग्नच का केलं होतं? कसं तुम्हाला कोण दुसरी आवडली? कसं तुम्हाला दुसरं पसंत आलं? आर यू क्रेझी? पीपल दॅट डोंट बिल्ड द कॅरेक्टर, प्रेज द लॉर्ड. इट्स इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या चरित्राला Praise the Lord. काय करा, चरित्राला विकसित करा. ते आपोआप विकसित नाही होणार. हे तुम्ही आहे जे डिसाईड करता. तुम्ही डिसाईड करता की मला कुठल्या दिशेला जायचं आहे. जगाप्रमाणे नाही जगू शकत. जर जगाप्रमाणे जगाल तर जगाप्रमाणे मराल. प्रेज द लॉर्ड. हा शकता हा 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 हा. शेवटचं जे खूपच मोठं आहे, हे तुम्ही आजच्या संडेचा क्रक्स बोलू शकता. खूप महत्त्वाची गोष्ट. दाविदाच्या यशस्वीपणाचा सर्वात मोठा जे रहस्य होतं, असं वाटतं तुम्ही नीट ह्याला समजा. जर मी आज नाही समजू शकलो तर अर्ध आज समजवेल आणि अर्ध पुढच्या वेळी. पण हे दाविदाच्या क्रक्स होते जीवनाचे. आपण ज्याला बोलतो जीवनाचा सार. सर्वात मोठी क्वालिटी दाविदामध्ये आपल्याला भेटते. सर्वात मोठी क्वालिटी ज्याने दाविदाला जगापेक्षा वेगळे दाखवले तर हे आहे की दावीद अभिषेकचा सन्मान करत असे. त्याला सन्मान होता अभिषेक विषय. चला वाचायला सुरुवात करू. खूप सारे वचन आहे. तर पहिला समवेल 24 अध्याय 5वं वचन. तर ही गोष्ट आहे, दाविदाच्या पाठी शाऊल पडला होता आणि रात्री शाऊल आणि त्याचे लोक झोपले. दाविदाला शाऊलाला मारण्याची संधी भेटली. मग जे त्यासोबत लोक होते ते बोलले, अरे अरे अरे, आज प्रभूंनी आपल्या दुश्मनाला आपल्या हातात केले आहे. आज संधी आहे, तू त्याला मारून टाक. दाविदाने ते नाही केलं. दाविदाने जसं माझा हा कपडा आहे ना, असा छोटासा कपडा कापून घेऊन गेला. And it came to pass afterwards that David's heart smote him because he has cut off Saul's skirt. विचार करून बघा दाविदाचं जीवन. दाविदाने शाऊलाला मारले नव्हते, पण त्याला हा त्रास होता की मी त्याचा कपडा कसा कापला. ते त्याला दुःख झाले. त्याला खूप वाईट वाटले. जेव्हा तुम्ही परमेश्वराबरोबर चालायला सुरुवात करता, तुम्ही अभिषेकला घाबरायला सुरुवात करता. जर अभिषेक बरोबर तुम्ही भांडला तर तुम्ही मिटून जाईल. हेच खूप ख्रिस्ती लोकांच्या जीवनातले प्रॉब्लेम आहे. जेव्हा पास्टर विषय बोलतात, जे मनात येईल ते बोलून टाकतात. मी बोलतो प्लीज माफी मागा. कुठल्याही बाळकाची बुराई करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. कसे पण असो. कुठल्या बाळकाला सिगरेट पिताना बघितलं, आपले तोंड फिरवा आणि निघून जावा. कुणालाही तुम्ही चुकी करताना पाहिलं, आपले तोंड फिरवा निघून जा. तुम्हाला काहीच ह्याचा अर्थ नाही. मला काही याचे घेणे देणे नसले पाहिजे. ही ती गोष्ट आहे जी ख्रिस्तीमध्ये नाही समजली आहे. ते बोलत नाही आम्हाला बोलायचा हक्क आहे. बोलतो जर हक्क आहे तर जाऊन सरकार विरोधात बोला ना. सर्व हक्क आहे अभिषेक विरोधातच तुम्हाला भेटतात का? एवढी हिंमत जाऊन रस्त्यावर प्रोटेस्ट करून बघा. मी बघतो किती हिंमत आहे. जसं युपीत गेल ते आपल्या आईचं दूध पेल तर दाखवा. प्रेज द लॉर्ड. मी बोलतो दाखवा ना, एवढी हिंमत आहे तर लोक सर्व हिंमत कुठे दाखवतात? चर्चमध्ये, लीडर विरोधात, पास्टर्स विरोधात. असे बनू नका. ही सर्वात मोठी चूक आहे ख्रिस्ता विरोधात. याच्याविषयी कुठलीच क्षमा नाही.
कुठली क्षमा नाही. जर तुम्ही कुठल्या अभिषेकच्या विरोधात बोलला आहात तर क्षमा नाही आहे. चूक आहे, क्षमा नाही होत. दाविदाला माहीत होते, दाविदाला माहीत आहे की कुठली चूक कधी नाही करायचं आहे. त्याला माहीत होतं ही जर चूक केलं तर बर्बाद होईल मी. माहीत आहे अभिषेक विरोधात नाही बोलायचं आहे. जर त्याने कापलं त्याला पश्चाताप झाला, हे पण का केलं मी. विचार करा ना, कोण तुमच्या जीवापाठी लागला आहे आणि ते तुमच्यासमोर झोपला आहे आणि तुम्ही त्याला सोडलं. का सोडलं हे मी तुम्हाला दाखवत आहे. चला पुढचं वाचू. तो आपल्या सोबतच्यांना म्हणाला, माझ्या धनाचा विरोध अशी गोष्टी परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराचा निवडलेला राजा आहे, अभिषेक राजा विरोधी. मी असे काही करता कामा नाही. दाविदाच्या जीवनातली सर्वात मोठी साक्ष. ह्यासाठी दाविदाने कुठलीच प्रार्थना नाही केली. अभिषेक बरोबर खेळणे हे आगी बरोबर खेळणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगला. आपल्या माणसांना थोपवण्यासाठी त्यांनी शौलाला इजा करू नये म्हणून तो असे म्हणाला. शौल गुहेतून बाहेर पडून चालायला लागला. विचार करून बघा, सर्व लीडर बोलतात मारून टाकू मारून टाकू मारून टाकू. हे नाही करू शकत. हे केलं तर तुम्ही पण मराल. ना केवळ त्यांनी चुकी केली पण त्यांनी स्वतःच्या लीडर्स लोकांना पण समजवलं, जसं मी तुम्हाला आज समजवत आहे. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. We can't do that. आपल्या माणसांना ठोपवण्यासाठी त्या शौला इजा करू नये म्हणून तो असे म्हणाला. शौल गुहेतून बाहेर पडून चालायला लागला. पुढचे वाचू फटाफट. दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलाला साथ घातली. महाराज माझे स्वामी. शौलाने मागे पडून पाहिले. दाविदाने मान लावून त्याला अभिवादन केले. हा माणूस जो त्याच्या जीवापाठी पळत होता त्याच्या समोर तो झुकला. काही लोक तर पास्टला पण प्रेज लॉर्ड करायला लाजतात. मी बोलतो का मी तुमच्या जीवापाठी लागलो आहे का. चला पुढचे. शौलाला तो म्हणाला, दावीद आपला घात करे असे लोक म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देता. दाऊद इथे स्वतःला डिफेन्स करत आहे. डिफेन्स. तो शौलाला दोष नाही देत आहे. तो पास्टर मला प्रेम नाही करत, पास्टर मला प्रेम नाही. तो स्वतःचा डिफेन्स करत आहे. मनुष्य बोलतात की दावीद तुला घात करतात, तू त्यांचं का ऐकतोस. पुढचे. मी तुझ्या केसाला धक्का लावणार नाही. आता तुम्हीच पहा, आज गुहेत परमेश्वराने तुम्हाला माझ्या समक्ष आणले होते पण मी तुम्हाला गाय केली नाही, तुमचा वध केला नाही. हे माझे धनी आहेत. शौल हा परमेश्वराचा अभिषेक राजा आहे, त्याला मी धक्का लावणार नाही असे मी म्हणालो. जाऊन वाचा बायबलमध्ये. नोहा दारू पिन बिना कपड्याचा झोपला. मोठा मुलगा आला, त्यांनी बघितलं आपल्या वडिलांना बिना कपड्याचे. त्यांनी बाहेर जाऊन सर्वांना सांगितले, हे वडील दारू पिऊन बिना कपड्याचे पडले आहेत. छोट्याने ऐकले. बायबल सांगते छोट्याने आपल्या वडिलांकडे बघितलं सोडून आपण उलटा जाऊन त्याला चादर झाकली. बायबल सांगते झालं काय, त्या मोठ्याला श्राप भेटला आणि त्या छोट्याला काय भेटला, आशीर्वाद. लॉर्ड, मी तुम्हाला असे हजारो उदाहरण देऊ शकतो. नेक्स्ट. हा तुकडा पहा, तुमच्या अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्या विरुद्ध माझे कसलेही कारणस्थान चाललेले नाही. हे कृपा ध्यानात घ्या. मी तुमचे काही वाकडे केलेले नाही पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यासारखे टपलेले आहात. करत आहेत टपलेले आहात. पुढचे वचन. परमेश्वर याचा न्याय करावा. माझ्याशी तुम्ही असे वागलात ह्याचे परमेश्वर शासन खुशाल करावे. पण मी तुमच्या विरोधात लढणार नाही. मी नाही लढणार तुमच्या विरोधात. मी तुझ्या विरोधात बोलेल, लिहिल ना तुला हात उचलेल तुझ्यावर. पुढचे. एक जुनी म्हण आहे, वाईट लोकांपासून वाईट निपजते. माझ्या हातून काहीच वाईट झालं नाही. मी दृष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही. पुढचे. तुम्ही कोणाचा पाठला करतात आहात. कोणाविरुद्ध. इस्रायलचा हा राजा युद्धासाठी सज्ज आहे. हा तर निळ्या मेल्या कुत्र्याच्या किंवा पिशवेच्या पाठलाग झाला. तो सांगत आहे त्याला तो कोण आहे. विषय सांगत आहे नम्र उत्तर आहे. असं नाही की मी दाखवतो तुला, मी जेव्हा राजा बनेल का मी कसा होईल, तुला कापून टाकेल. असं नाही बोलत तो. परमेश्वर या गोष्टीचा न्याय करू द्या. आपल्या दोघांमध्ये निवाडा करू द्या. मला पाठिंबा देऊन माझेच खरे असल्यास तो दाखवील. माझे तुमच्यापासून रक्षण करेल. तो काय सांगत आहे अजून पण की तुमच्यापासून माझे रक्षण करेल. पुढचे वचन. दावीद बोलून झाले तेव्हा शौलाने विचारले, दावीद माझा मुला तूच हे बोलतोस आहे का. शौलला रडूत फुटले. तो साहमसी रडला. तो पुढे म्हणाला, तुझे खरे आहे माझे चुकले. तू माझ्याशी नेहमी चांगलाच वागलास पण मी मात्र वाईट वागलो. तू काय चांगले केलेस ते मला आता सांगितलेस. परमेश्वराने तुझ्यासमोर मला आणूनही तू मला मारले नाहीस. पुढचे.
मी तुझा शत्रू नव्हे हे यावरून दिसतेच. शत्रू आपल्या तावडीत सापडलेला त्याला कोणी असे जाऊ देत नाही. शत्रूशी कोणी असे चांगले वागत नाही. आज तू माझ्याशी चांगुलपणाने वागला आहेस, त्याला तुला देव चांगले फळ देईल. समजलं तुम्हाला? जर खरं तुम्हाला बदलाचा संधी भेटली तर बदला घेऊ नका, ठीक आहे? पण इथे बदला घेण्यासाठी नाही, आपण इथे वाचवण्यासाठी आहे. जेव्हा तुमच्या हातात ताकद येते, शक्ती येते, वाचवण्याचा विचार करा, मारण्याचा विचार करू नका. आपण जगाप्रमाणे नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विचार काय आहे? वेगळा आहे. विश्ववचन हे मला माहीत आहे, तू इस्रायल राज्य करशील, निश्चितच राजा होणार. का? कारण त्यांनी कुणाचा सन्मान केला होता? अभिषेकचा. अभिषेकाचा तुम्ही सन्मान नाही करणार, तो अभिषेक तुम्हाला कधीच नाही भेटणार. जर तुम्ही तुमच्या पास्टरचा सन्मान नाही केला तर जे काही तुमचे पाळक करू शकता ते तुम्ही कधीच नाही करू शकत. जीवन तुम्हाला जगायचं आहे ते तुम्ही कधीच नाही जगू शकत जोपर्यंत तुम्ही तुमचे लीडर आहे, जे सेल लीडर त्यांचा जर तुम्ही सन्मान नाही केला तर जीवन तुम्हाला कधीच नाही भेटणार. कारण ह्या गोष्टी कशावरून आहेत? परमेश्वर आत्म्याद्वारे आहेत. प्रेज द लॉर्ड. 1 शमूएल 26 अध्याय 9 वचन. पण दावी त्याला म्हणाल, त्याला ठार करू नको. परत एकदा. पण दावी त्याला म्हणाल, त्याला ठार करू नको. परमेश्वर अभिषिक्त राजावर हल्ला करणाऱ्याला देव प्रायश्चित करील. माहीत होतं याच्या विरोधात कुठलीच क्षमा नाही. तो बोला, पण त्याला ठार करू नको. परमेश्वर अभिषिक्त राजावर हल्ला करणाऱ्याला देव प्रायश्चित करील का? नको करू भावा असं. ते गेला तर गेला. पुढचे वचन. परमेश्वराच्या जीवताची शपथ तो सौलात शासन करेल. सौल नैसर्गिक मृत्यू येईल किंवा युद्धात मरण होईल, पण परमेश्वराने निवडलेल्या राजाला मारण्याची वेळ परमेश्वर माझ्यावर आणणार नाही. तो फक्त त्याच्या उशाच्यावर भाला आणि पाण्याचा तांब्या उचल आणि मग आपण जाऊ. तो बोलतात, काही पण होऊन दे, मला संधी भेटून दे. माझ्याकडनं हे होणार नाही, माझ्याकडनं हे शक्य नाही. तो भाला आणि पाण्याचा तांब्या घेऊन दावीद आणि अभिषेक छावणी बाहेर पडले. घडलेली गोष्ट कोणालाही समजली नाही, कोणी पाहिले नाही, कोणी जागे झाले नाही. परमेश्वरामुळेच सर्वजण गाढ झोपेत अंमलाखाली होते. खूप महत्त्वाचे आहे ते की झोपले पण कुणामुळे होते? परमेश्वरामुळे. पण दावीदाला परमेश्वराचे डोके माहीत होते. भलेही परमेश्वराने ह्यांना झोपवले पण मी मारू नाही शकत. त्याची परीक्षा होती, परीक्षा. परमेश्वराला बघायचं होतं की याला अभिषेकचा किती सन्मान आहे. विचार करून बघा, ते झोपेत पण का होते? परमेश्वरामुळेच. दावीदाला परमेश्वर डोके माहीत होते. त्याने असं नाही केलं त्याला परमेश्वराने मला दिले आहे, चला ह्यांना मारून टाकतो. इतका तर मूर्ख नाही मी, माझ्याकडनं हे नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय का? शेजाऱ्याला बोला, बुद्धिमान बना, या लढाईत फसू नका. हे ते संकट आहे ज्यातून तुम्हाला कोणीच बाहेर नाही काढू शकत. स्वतः देव सुद्धा नाही काढू शकत. मध्ये गेला तर गेला. शेजाऱ्याला बोला, ह्यामध्ये गेला तर गेला, तो निघण्याचा रस्ता नाही. 16वे वचन त्याच पुस्तकमध्ये. आणि तुम्ही गाफील राहण्याची चूक करता. परमेश्वर जीवताची शपथ तुम्ही मृत्यूदंडाला पात्र आहात. तर हे कुणा बोलताय? शौलाच्या नोकरांना. शौलाचे नोकर जे झोपले होते, पाठून दावीद ओरडत होता, तुम्ही वाईट आहात. अब्नेर, हे काय करतायस तू? अब्नेर, हे काय करतायस तू? तुम्ही शिपाई काय करताय? राजाला उघडे सोडले. काम तुम्ही केले ते चांगले नाही. देवाच्या जीवनाची शपथ तुम्ही मृत्यूदंडाच्या योग्य आहे. परमेश्वर अभिषेक राजाला, तुमच्या स्वामीला तुम्ही संरक्षण देऊ शकला नाही. शौलाच्या उलासकला भाला आणि पाण्याचा तांब्या याचा शोध घ्या बरे. कुठे आहेत त्या वस्तू? त्याचं म्हणून तुम्हाला अभिषेकला मारायचं पण नाही, वाचवण्याचं पण काम तुमचंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे यहुदा इस्करियोतने ती चुकी केली होती. तो विकला गेला होता. तर ना केवळ अभिषेक विरोधात हात टाकायचा आहे, अभिषेकला वाचवणे सुद्धा हे तुमचे काम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 शमूएल 1 अध्याय 20 वचन. जेव्हा शौल मेला, ओ माझ्या 1000 स्क्रिप्चर पण मला संपायचं आहे आता याच्यावरती, की शौल मेला, योनाथन मेला. बातमी कुठे आली? दाविदाकडे आहे की शौल आणि योनाथन मेला. त्याने बोलले, ही बातमी गतमध्ये सांगू नका, अस्लोनाच्या रस्त्यावर जाहीर करू नका, नाहीतर पलिष्ठांच्या त्या मुली आनंदित होईल, नाहीतर सुनता न केलेले त्या परक्याच्या मुलींना आनंद होईल. तो बोलता, कुणालाच सांगू नका. अशा प्रकारे मेला.
त्याने शौलाच्या अयशस्वीपणाला पब्लिक नाही केले. तो बोला कुणालाच नको सांगू. त्याला त्या लढाईत पडायचेच नव्हते. ही ती गोष्ट जी दाविदाबरोबर तुम्ही कधीच नाही बघणार. तेव्हा जेव्हा अभिषेकची गोष्ट आली दाविदाबरोबर तुम्ही हेच बघाल. He was too far. ही बातमी गतमध्ये सांगू नका. अस्कलोनच्या रस्त्यावर जाहीर करू नका, नाहीतर पैशाची त्या मुली आनंदित होतील, नाहीतर सुनता न केलेल्या त्या परकीय मुलींना आनंद होईल. Praise the Lord. उलटा ते विषयवचन बघा आहे ते उलट ते विषयवचन. शौल आणि योनाथन याची आयुष्यभर परस्परावर प्रेम केले, एकमेकांना आनंद दिला. मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडाहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान होते. त्याने काय केलं? त्याचे सन्मान केला, तारीफ केली त्याचे. ते लोक जे दाविदाच्या जीवनाच्या पाठी पळले होते, विचार करून बघा मित्र. आणि हे असे मजाकमध्ये नाही पडलेले, नक्कीच पडले होते. खरे शौला आऊटला मारायचे होते खरेच, पण दाविदाच्या तोंडातून एक शब्द पण शौलाविषयी नाही निघाला. असू शकता हा 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 ऐकताय? एक शब्द नाही निघाला. डोंट प्ले विथ दॅट थिंग. लॉर्ड हालेलुया. दुसरा सामुएल 18 अध्यायाचे वचन. तेव्हा राजा लोकांना मला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, 100 आणि 1000च्या गटात ते निघाले. काय झालं? लोक त्याचा सन्मान करायला लागले. 20 अध्याय 17 वचन. पण सुरवेचा मुलगा अभिषेक याने पलिष्ठांना मारले आणि दावीद प्राण वाचवले. तेव्हा दावीद बरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितलं, तुम्ही आता लढाईवर जायचे नाही, नाहीतर इस्रायल एक मोठ्या नेत्याला मुकेल. प्रेज द लॉर्ड. तर काय झाले? त्याने जीवनभर अभिषेकचा सन्मान केला, म्हणून त्याच्या लोकांनी सुद्धा अभिषेकचा काय केला? सन्मान. ही ती वेळ होती जेव्हा बाकीचे लोक दाविदाच्या गादीपाठी पडले होते, तर दाविदाला पळायला लागले. तो बोला मी पण लढायला जात होते. लोक बोलले तू नको जाऊ, तू घरी बस. मेलास तर आम्ही तसंच गेलो. You are the light of Israel. तू काय इस्रायलची ज्योती आहेस. बोललो का ओ पास्टर ते काम नाही करत, ते काम का नाही करत जे आम्ही करतो. मी जर ते केलं तर तसं तुम्ही राहणारच नाही. मी गेलो तर तुम्ही सुद्धा गेलो. खूप सारे काम आहे जे मी नाही करत, खूप सारे काम आहे जे मी करतो. याचा अर्थ असा नाही की मी घाबरतो. लॉर्ड हालेलुया. अभिषेक बरोबर खेळू नका. शेजाऱ्याला बोला अभिषेक बरोबर खेळू नका. ही ती वेळ आहे जेव्हा शैतान उत्साहित करेल अभिषेक विषयी तुम्ही काहीतरी बोला. त्याला माहित आहे सर्वात चांगला उपाय तुम्हाला बर्बाद करण्याचा. माहित आहे ह्याचा फसला आता जीवनभरासाठी केला. खूप साऱ्या क्रिस्टचे गरिबाचं, असफलताचं आणि आजाराचं कारण आहेत. इथून वापसी नाही. इथून वापसीसाठी तुम्हाला स्वतः त्या मनुष्याकडे जाऊन कबूल करावं लागेल. सर्वात पहिला परमेश्वराला बोलावं लागेल, प्रभू मी जाऊ का? मनुष्याविषयी तुम्ही जर कोपऱ्यात पण बसून बोलात आणि जर समजा तो लीडर जरी आहे, जाऊन माफी मागा. मनापासून पहिला प्रभूची माफी मागा आणि जाऊन त्या माणसाची माफी मागा, मला माफ करा. असे नाही की जे तुम्ही माफी मागेल तो माफ करेल. प्रेज द लॉर्ड. कदाचित नाही करेल. तुम्हाला करायचं आहे ती गोष्ट ज्यातून निघणं खूप असंभव आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. उचला आपले हात, करा प्रार्थना. परमेश्वराचा धन्यवाद द्या. जे तुम्ही शिकला त्यासाठी धन्यवाद द्या. रिपाहांद्रोशोंद्राश्य केले बो खुलो. हा आपला तयारीचे वर्ष आहे. परमेश्वर आपल्याला तयारी करत आहे यशासाठी. लिबो शात्रा खौंद्राष्ट्य खेले बोंद्र. तर आपण वचनापासून योग्य गोष्टी शिकत आहे. लिगे बो शात्रा खौंद्र लिखे बो शात्रा हांद्र बालिगे बो शात्रा खांद्र फिली ब्रो शतीला हातो लोंद्राष्ट्य खेले बो शात्रा बांध विंत्रा बो लिगे बो शतीला हात्रो होंद्र लिगा बो शाक्रा हांद्र लो खौत्र खीत्रा लो शती खोलो शत्र. आपल्या हाताला उचलून प्रार्थना करा. धन्यवाद द्या. लिपो शत्र. द्या परमेश्वरचे धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. द्या परमेश्वरचे धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. तुम्ही बुद्धिमान आहे, तुम्ही चतुर आहात. राष्ट्र खोरोंद्र लेगे बहु शथीला अखोंद्रष्ट केले बौंद्र बहु शक्र बोलिग्र बौंद्रला खांद्र बहु शथीला आंध्रो खोंद्रष्ट केले बौत्र लिगा बहु शत्र खीत लगा मौंद्र खांद्रष्ट केले बहु शत्र शक्रोत्र येत्र बहु शकीत्र लाउंद्र शाखा मांद्रोष्ट केले बौंद्र. ओ हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणासाठी. मी प्रार्थना करतो प्रभू तुझ्या मुलांसाठी. त्यांची कुठली चूक यांच्या विरोधात मोजली जाणार नाही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. शुद्ध आणि पवित्र आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या वचनांद्वारे प्रभू ते त्या चरित्राला विकसित करतील जे तुझी इच्छा आहे प्रभू जे विकसित केलं पाहिजे. महान आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे आशीर्वादित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे दुष्ट लोकांपासून वाचले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. शैतान यांच्या कुठल्या चुकाचा फायदा नाही घेऊ शकत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये.
धन्यवाद देतो प्रभू. मी यांना आशीर्वाद देतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन. जर तुम्ही इथे पहिल्यांदा आलात तर तुम्ही उभे राहू शकता. आम्ही तुमचे स्वागत करणार आहे. जर पहिल्यांदा आले आहात तर उभे राहू शकता. वाव, थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल थँक्यू. वाव. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आलात, तुम्ही माझी अशी इच्छा आहे तुम्ही येशूला ग्रहण करा. आणि जे काय तुम्ही शिकला आज इथे ते तुमच्या जीवनात काम करेल. आजच तुम्ही आशीर्वादित व्हा आणि आपल्या महानतासाठी आजपासून तुम्ही यात्रा सुरू करा. आपले डोळे बंद करा. ही प्रार्थना आपल्या तोंडाने बोला. आपल्या मनात विश्वास ठेवा. आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवा. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला. देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज सर्वदा जिवंत आहे. येशूला बोलवतो आज माझ्या जीवनात माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. आणि मी घोषणा करतो येशू ख्रिस्त जीवित परमेश्वरचा पुत्र जीवित परमेश्वर आजपासून माझा प्रभू आहे. आणि आजपासून मी वाचलो आहे, नव्याने जन्मलेला आहे. विश्वासद्वारे मी माझ्या आतमध्ये विश्वासद्वारे अनंत जीवनाला स्वीकारतो येशूच्या नावामध्ये. आमेन. जोरात तारा वाजवू शकता यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ही प्रार्थना केली आहे तर तुम्ही खरंच वाचला आहेत. परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकलेली आहे. प्रेज लॉर्ड. मी बसायच्या पहिला मी तुमच्यावर प्रार्थना करतो. परमेश्वर, मी प्रार्थना करतो तुझ्या मुलांसाठी, त्यांनी आता येशू ख्रिस्ताला ग्रहण केले आहे. प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताचे नाव त्यांच्यावर सर्वदा असेल येशूच्या नावामध्ये. प्रभू, शैतानचा यांच्यावर कुठलाच डाव आणि कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. यांना आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या आशेद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे हे आशीर्वादित आहेत आणि आशीर्वादित राहतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. बघू शकता तुम्ही. तर ही वेळ आहे आपण आपली भेट, आपला दशमांश, आपले बीज, आपली पार्टनरशिप देण्याचा. तर आपण आपल्या कॉलचं स्वागत करू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. तुला तळा वाजून आपण आपल्या कॉलचं स्वागत करू. त्याच्या राहाच्या
धन्यवाद देतो परमेश्वर या भेटीला आणण्याचा संधी अनुग्रह दिल्याबद्दल. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि जसे आम्ही दिले ही भेट वेगाने आमच्याकडे येत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. वाढलेले पीक आमच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. हा प्रभू गुन्हाकाराचा नियम याच्यावर लागू आहे राजाच्या विस्तारासाठी. लोक पुन्हा ह्यांच्या कुशीत टाकत आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावातून मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट खूप महत्त्वाचे आहे. सर्वात पहिली आहे सेल सिस्टम. तर तुम्ही सेल सिस्टमचे पार्ट नाही तर खूप कृपया बना. सर्व गोष्टी आम्ही जे सांगतो ते तुमच्या वृद्धीसाठी आहे, तुमच्या सुरक्षितेसाठी आहे. मी एका सेलमध्ये आहे तर तुम्ही सुरक्षित आहे. मला माहिती आहे तुम्ही कुठे आहात. या गर्दीत मला नाही माहीत कोण कोण आहेत. मी सेलमध्ये आहे तर मला माहिती आहे तुमच्याकडे कुठलंही संकट आलं तरी माझ्याकडे येईल. 15 मिनिटात येईल, 10 मिनिटात येईल. सेलला बिलकुल हलक्यामध्ये घेऊ नका. ते तुमच्या सुरक्षितेसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. तर आहे फाउंडेशन स्कूल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही वास्तविकता संग्रह वाचता तर पास्टरने सारखे बोलले आहे जीवनाची मजबूत पाया असणे खूप गरजेचे आहे. मजबूत पायाचा अर्थ आहे वचनाचा पाया. ती गोष्ट ज्याच्याशी लोक तयारी नाही करत. लोक लग्नासाठी तयारी करतात, नोकरीसाठी तयारी करतात, पण जीवनासाठी लोक तयारी नाही करत. त्यानंतर आहे सेंटर अपग्रेड. तुम्हाला माहिती आहे आपले 20 भाषामध्ये चर्चेस आहेत. 20 भाषा म्हणजे अडल्टसाठी आहेत. 20 भाषाओं में उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, छत्तीसगढ़ी, राठवी, बरेली, असामी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बेंगोली, मालवणी. 20 भाषेत आपले ऑनलाईन चर्चेस आहेत. आणि तुफानी हे आहे टीन एजरसाठी. स्पेशल प्रोग्राम फॉर डेफसाठी आहे. क्या बहिरांसाठी चर्च आहे. कारण आहे ते सुद्धा स्वर्ग जाऊ शकतील. संपूर्ण जगात कुणाकडेच ते नाही जे आपल्याकडे आहे. कुणाकडे सुद्धा 20 भाषेत चर्च नाही आहे. कुणाकडे सुद्धा चिल्ड्रन चर्च 9 भाषेत नाही आहे. केवळ आपणच आहे जे आपल्याकडे आहे. मनी नाही बोलत मी, फक्त सांगत आहे की कृपा आपल्यावर झाली आहे. आपल्याला या कृपेला वापरायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना. तर आपण सर्व याचे पार्ट आहे. तुमचं चर्च आहे, आपण सर्व याचे पार्ट आहे. आपण सर्वांना काय ना काय करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्यानंतर जर तुम्ही पार्टनर नाही तर आजच पार्टनर बना. पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. जर आपण पार्टनरशिपचे प्रोमो आता ते दाखवू. त्यांच्यासोबत काय बना, पार्टनर बना. आपण हे प्रोमो बघू शकता. थँक्यू. गॉड ब्लेस यू. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी हैं मानना सिखाओ। और देखो, मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राठवी, बरेली, डोगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, गढ़वाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं।
हम भारत के हर टीम्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ। और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ। और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. सो या गोष्टींसाठी स्वतःला तयार करा. पार्टनरशिप फॉर्म जर तुमची इच्छा आहे तर आम्ही तुम्हाला देऊ. तर आजच आमच्यासोबत पार्टनर बना. आणि मसीह उमंगचा जो आमचा प्रोग्राम आहे ते खूप गरजेचं आहे. 11 आणि 12 तारखेला प्रोग्राम आहे. प्रोग्राम होईल येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे ना. देव आपल्या विश्वाचा सन्मान करतो. प्रेज द लॉर्ड. तर उभे राहू शकता. परमेश्वर धन्यवाद. देव आपण आपल्या हातांना उचलून रोषात्रा खोम दलाबा शात्रा हांद्रा. धन्यवाद द्या परमेश्वरचा. धन्यवाद द्या. रिशंद्र खोलबोंद्र सक्रबोंदा लींद्र शुक्रोंद्रबा द्रबो शतीला आंध्रो शुक्रोंद्रबा. धन्यवाद देतो परमेश्वर दयेसाठी, करुणेसाठी. करतो मुलांसाठी महान कामाला करत आहे येशूच्या नावामध्ये. सुरक्षित आहेत प्रभू. बाहेर जायला आणि आतमध्ये यायला येशूच्या नावामध्ये. कुठलाच आजारांच्या आसपास नाही येणार येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्यांच्या आजूबाजूला कोणी आजारी असेल तर त्यांच्या शरीरामध्ये चंगा आहे बोलते येशूच्या नावामध्ये. हे वाईट आणि दृष्ट व्यक्ती वाचून राहतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे परमेश्वराच्या इच्छेला ओळखतील आणि पूर्ण करतील येशूच्या नावामध्ये. वार्ता यांच्या हातात समृद्ध होता येशूच्या नावामध्ये. पैसे यांच्या पाठी वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हाच बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. निश्चितच भलाईने करुणा सदा आमच्या जीवनात निवास करेल आणि आम्ही सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करेल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद साजरा करा. वचन काम करत हाय फाय देऊन बोलू शकता. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी हैं मानना सिखाओ। और देखो, मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राथवी बरेली, डोगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, गढ़वाली, छत्तीसगढ़ी। भारत में
42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीम्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ, और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.